हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? आता जवळपास वाजलेत 5 आणि पाऊस एवढा भरपूर झालेला होता आणि मुळात मी काही झोपले वगैरे नव्हते, एडिटिंग वगैरे करत होते कारण प्रमोशनचे व्हिडिओ होते. कपडे इथे वाळत घातले कारण भरपूर पाऊस आलेला होता. सगळीकडे तुम्हाला कपडे वाळत दिसतील कारण इकडे पण कपडे टाकले, तिकडे पण कपडे टाकले. एवढा जोरात पाऊस होता ना, तुम्हाला वातावरण दाखवते. अजूनही पाऊस चालू आहे. मला तर वाटलंही नव्हतं की पाऊस चालू आहे कारण खिडकीतून एवढं दिसत नव्हतं. वातावरण बघा, एक मिनिट थांबा. हे बघा कसलं भारी वातावरण झालंय, पण थंडी खूप पडली आहे बरं का. हे बघा, वातावरण तर छान झालंच आहे पण थंडी खूप वाढली आहे. तर थंडीचं कायच करावं ना. पण आता गेले 2-3 दिवस झाले मी ब्लॉगमध्ये ना चहा पिला ना काही. टिकलीशिवाय तर करमत नाही ना. ते एडिटिंग करताना चेहरा ऑइली झालेला आहे, सो त्याच्यामुळे टिकली पडून गेली. पण आता फेसवॉश असंही करायचंच आहे. खूप बोर झालं होतं मला एडिटिंग करता करता. पण काही काही वेळेस काय होतं माहिती आहे का, आपण एकदम नॉर्मली सगळ्या गोष्टी दाखवतो बघतो वगैरे, पण ते नॉर्मल नसतात तेवढ्या गोष्टी. म्हणजे जेवढं सगळ्यांना वाटतं ना की व्हिडिओ काढणं, ब्लॉगिंग करणं हे खूप साधी सरळ गोष्ट आहे, पण तेवढी साधी सरळ नसते. प्रत्येक गोष्टी मागे खूप स्ट्रगल असतं. मला असं वाटतं की जर तुम्ही एक्झाम देता तरी पण जर तुम्हाला स्ट्रॉंग फिलिंग येते ना की नाही होते हे होते, तरीही प्रयत्न करा. कारण मला पण असं होतं कधी कधी की नाही ब्लॉगिंग होते माझ्याच्याने, नाही व्यवस्थित व्हिडिओ काढता येते, मी नाही योग्य तुम्हाला कंटेंट देऊ शकत आहे. पण मला असं झालंय की मी 21 दिवसांचं चॅलेंज घेतलं म्हणावं किंवा कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणून जर मी हे करते ना, तर खरंच सांगते माझ्यातली हिंमत जरी खचली ना तर तो मुद्दाच मला खचू देत नाहीये. मी ते टाकतच राहते. कंटेंट भेटो नाही भेटो, व्हिडिओ चालेल नाही चालेल. मी खरं सांगते आज एक 17वा दिवस आहे हा. 17 दिवस झाले व्हिडिओ पोस्ट करते, पण त्या 17 दिवसामध्ये मला व्ह्यूज बऱ्यापैकी पहिले सुरुवातीला 100 तरी येत होते, पण आता जवळपास 30-29 अशा व्ह्यूज येत आहेत. पण तरीही मी हार मानणार नाहीये, मी प्रयत्न करत राहणार आहे. मला माहिती आहे एक दिवस यश नक्कीच येणार आहे, पण ते यश यायला टाईम लागतोय. आणि आता मी सगळ्यात आधी काय करते माहिती आहे का, फ्रेश थोड्या वेळाने होते कारण आता मला आळस खूप आलेला आहे आणि आपल्याला अजून 2 व्हिडिओ शूट करायचे, प्रमोशनचा अजून एक व्हिडिओ शूट करायचा. त्याच्यामुळे म्हटलं आधी चहा वगैरे घेते. गेले 3-4 दिवस, 4 दिवस तरी झाले मी चहा घेतलेला नाहीये. 4 दिवस नाही, सॉरी, मध्ये 2 दिवस व्हिडिओ आलेला नव्हता तेव्हा पण मी चहा घेतलेला नव्हता. आणि मला असं वाटतं की आता चहा घेण्याची मला गरज आहे कारण चहा जर नाही घेतला आत्ता तर मला आळस खूप आलेला आहे आणि व्हिडिओ जर 2 शूट करायचे, त्याच्यामुळे मला चहा घेणं सगळ्यात गरजेचं आहे. तर आधी मी चहा बनवते, चहा घेते. म्हटलं ठीक आहे चहा सोडणार होते, बट आता काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे आपल्याला, त्यामुळे चहा घेणं मला गरजेचं आहे सध्या. म्हणून आता चहा घेते. पावसाचं वातावरण चालू आहे, इकडचा लाईट बंद करते, त्यामुळे कदाचित माझं नाही होते, पण मी करणार आहे प्रयत्न. मला असं वाटतं की आजचा व्हिडिओ जर शूट झाला ना, चहाचं वगैरे सगळं शूट झाल्या म्हणजे चहा घेऊन झाल्यानंतर, शॉर्ट व्हिडिओ शूट झाल्यानंतर मला टाईम जर वाचला तर संध्याकाळ रात्रीपर्यंत मी तेवढा आवरून घेते. कारण हा पसारा पण मला आवरायचा आहे अजून. म्हणजे भांडे सगळे घासलेले आहेत तसे, पण ठेवायचे बाकी आहेत, तर ते पण व्यवस्थित ठेवून घेते. आणि आता सध्या लवकर चहा पिते. चहा पिल्यानंतर थोडी माझी कालपासून ना बोबडीच वळते. थोडी एनर्जी मला जास्त, असे नाही का, एक चाय लवर जे असतात त्यांना एनर्जी जास्त येते चहा पिल्यानंतर. मी आधी चहा पिते आणि मग सगळ्या कामाला फास्ट फास्ट कामं करते. स्वतःला मोटिवेट करणं माझंच काम आहे कारण मला मोटिवेट करायला किंवा मोटिवेशन द्यायला कोणी येणार नाही आहे. माझी स्वतःची परिस्थितीच मला मोटिवेट करत राहणार आहे. मंडळी ऐका ना, मला अजूनही तो पहिला दिवस आठवतोय जेव्हा आपण कन्सिस्टन्सीचा जो व्हिडिओ स्टार्ट केला होता. पहिला दिवस होता तो, आणि त्या दिवशी असाच पाऊस चालू होता, बराच पाऊस येत होता आणि मी चहा करत होते. तेव्हा मला काहीच सुचत नव्हतं, बोलायला काही येत नव्हतं. तेव्हा मी काय बोलत होते माहितीये का, म्हणजे मी व्हिडिओत बडबड करताना तर मला दिसते, पण त्यामध्ये मी सगळा व्हॉइस जो होता तो कॅन्सल केलेला होता, म्हणजे सगळं म्यूट करून टाकलं आणि बॅकग्राऊंडला मी फक्त बोलत होते. तो दिवस आहे आणि आजचा 17वा दिवस आहे आणि माझ्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल एवढी वाढली आहे की ॲटलिस्ट मी जाऊन बाहेर 2 मिनिटाचा व्हिडिओ तरी शूट करू शकते. किंवा बोलताना मला नर्वसनेस येत नाहीये कॅमेऱ्यासमोर की काय बोलू काय नको बोलू. पहिले असं होतं की कॉन्फिडन्सही नव्हता आणि बोलायचं काय तेही सुचत नव्हतं. आता तरी बोलायला यायला लागलं, बडबड जास्त करायला लागले, कॅमेऱ्याची भीती मुळात कमी झाली. साखर थोडी आता काय झालंय माहितीये का, इथे मला अख्खी गुळाची भेली जेव्हा घ्यायला परवडत नाही कारण तेवढी माझ्याकडून संपत नाही आणि घरून मम्मी देत असते गुळ वगैरे, त्याच्यामुळे
तेवढं टेन्शन येत नाही. पण यावेळेस मी आता एवढ्या आठवड्याभरामध्ये तर मी साखरेचा चहा पिली आहे. बऱ्यापैकी मी साखरेचा चहा पितच नाही, पण आता एवढ्यात पिली आहे. आपल्यामध्ये चेंजेस होत जातात जेव्हा आपण एक काम लगातार 10 दिवस 15 दिवस करतोय ना, त्या कामामध्ये ना असे बदल घडत जातात जे तुम्हाला कळणार सुद्धा नाहीत. म्हणजे मला एवढे दिवस वाटायचं की यार ब्लॉगिंग करतात, काय बोलत असतील, ते बोलतात एवढे कॉन्फिडन्सने कसे, कॅमेरा चालू केल्यावर त्यांना भीती वाटत नसेल का, एवढे स्ट्रॉंगली त्यांचे असे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वगैरे सगळं असं एवढं छान दिसतं ना. मला असं वाटायचं यार मी पण कधी बोलू शकेल. पण आज असं वाटतंय की त्यांच्या एवढी नाही, पण ऍटलिस्ट मी 20% तरी माझ्या कामामध्ये सक्सेस झालेली वाटते. 20% मी देते का स्वतःला, का तर मला असं वाटतं की 80% पुढे जायचंय. ह्या आशेने मी 20% पर्यंत पोहोचली आहे. आता मला असं वाटतं की 100% पुढे जायचं. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे. मला आता एवढा सपोर्ट मिळत नाहीये सगळ्यांकडून, पण जेवढा मिळतोय ना त्यात मी खूप खुश आहे. आज 10 जणांनी जरी माझा व्हिडिओ बघितला ना, तरी पण मी एवढी खुश होते की यार विदाऊट काही कोणाच्या सपोर्टने मी 10 व्ह्यूज मिळवलेत. आज 10 मिळवलेत, कदाचित उद्या 100 असतील, परवा अजून जास्त असतील, आणि कधी आपले 1 लाखापर्यंत व्ह्यूज जातील ना हे मला सुद्धा कळणार नाही. मला फक्त एकच काम करायचंय, मला माझं स्ट्रगल चालू ठेवायचंय, माझा कॉन्फिडन्स लेवल वाढवत जायचंय, कमी नाही होऊ द्यायचा. स्वतःचं मोटिवेशन स्वतःच बनायचंय. तुम्हाला कुणीही मोटिवेट करायला येणार नाहीये, तुम्हाला कुणीही समजून सांगायला येणार नाहीये. हा, एक होऊ शकतं, तुम्ही जेव्हा हार मानता ना तेव्हा तुम्हाला हरवायला खूप जण येतील. म्हणजे माझ्या बाबतीत असंच झालेलं आहे की मी जेव्हा जेव्हा हार मानलेली आहे तेव्हा तेव्हा मला मागे खेचायला खूप जण आलेले आहेत, आणि आताही होतंय ते. पण मी मुळात मागे यायचा प्रयत्न करत नाहीये. मला पुढे जायचंय म्हणून मी व्हिडिओ टाकत राहणार. कंटेंट नसतं, काही आयडियाज नसतात, पण तरीही मी व्हिडिओ बनवते. बऱ्याच जणांना वाटत असेल की हिच्या व्हिडिओमध्ये बडबड खूप होते वगैरे, पण आता सध्या माझ्याकडे कंटेंट नाहीये. पण ज्या दिवशी मी घरी जाईल ना, किंवा ज्या दिवशी मी बाहेर पडेल ना ह्या ब्लॉगिंगच्या याच्यामध्ये, जेव्हा मी माझा बेस्ट द्यायला लागेल ना, तेव्हा खरंच सांगते खूप छान कंटेंट असणार आहे. खूप व्हिडिओ बघायची इच्छा होणार आहे तुम्हाला, आणि आपल्या इतकं छान कंटेंट कदाचित कोणी देणारही नाही. एवढे छान कंटेंट शूट करेल मी. आता आपला चहा उकळलेला आहे, तिकडे बसून आपण मस्त चहा पिऊयात आणि तेव्हा गप्पा मारूयात. चालेल? गॅस थोडा हे सळून देते. पोचलं तिथपर्यंत पाणी. आता चाळणीची सुद्धा गरज नाही. हे बघा, सॉरी लावायचं विसरले. तो चहा थोडा खाली बसतोय तोपर्यंत पाणी पिते. काळ्या चहाला मोस्टली गाळायची गरजच नसते, कारण पत्ती खाली बसली की तुम्ही चहा डायरेक्ट कपात किंवा ग्लासात ओतू शकता. हे बघा, पत्तीचा एकही कण आलेला नाहीये. मला माहिती आहे चहा थोडा जास्त झालाय, पण ठीक आहे, आता पिते एवढा. चला आपण तिकडे बसूया. लाईट बंद करून घेते. ओके, चहा थोडा जास्त झालेला आहे, पण आता ठीक आहे. लाईट बंद केला, आता इथला लाईट चालू करून घेते आणि इकडे बसूयात आपण. इकडे बसण्यापेक्षा आपण खिडकीमध्ये जर चहा घेतला तर, कारण पाऊसही चालू आहे आणि एवढं छान वातावरण झालंय. तुम्हाला दाखवते, थांबा. हे बघा कसलं छान झालंय. एवढा छान पाऊस पडतोय आणि त्यात आपण गरमागरम चहा. हे बघा चहाची वाफ. हे बघा, चहात पाणी पडेल नसलेलं. तिकडे चहाची वाफ येते आणि आपण मस्त चहा बनवलाय गरमागरम. मी दिसते का? पण इकडनं दिसेल मे बी. गरम आहे चहा. काय नशीब लागतं, नशीब. काळा चहा प्यायला नाही, म्हणजे पाऊस चालू असताना चहा घ्यायला. म्हणजे माझं आवड तर चहा आहेच भरपूर, तुम्हालाही माहित आहे. तुमचा चहा आवडीचा आहे का? इतकं छान वातावरण झालंय ना. पण एक सांगते बरं का, तुम्ही जेव्हा परिवारापासून लांब असताना कुठलीच गोष्ट तुम्हाला जास्त वेळ आनंद नाही देऊ शकत. म्हणजे जेवढे तुम्ही परिवारामध्ये खुश राहता ना, तेवढं तुम्ही असे एकट्यात कधीच खुश नाही राहत. हे बघा, एवढं छान वातावरण आहे, पण तरी घरची आठवण येते. मुळात एवढ्या छान वातावरणामध्ये आपण आपल्या घरी असल्यावर भजे कर, हे कर, ते कर, गरमागरम कुठल्याही गोष्टी करायच्या असतील, परिवारासोबत हसत खेळत रमत गमतीशीर करत असतो. बरं, आता चला ह्या निसर्गाचा आनंद घेते आणि चहाचाही घेते. सूप पण रेडी झालेलं आहे, तर मी आता तिथे कॅमेरा सेटअप करते आणि पहिले खाऊन घेते, कारण की
पावसाच्या वातावरणात चहा तर पिऊन झाला, पण पावसाच्या वातावरणात मॅगीचं सूप खूप छान लागतं. मला आता तेच प्यायची इच्छा आहे. चला, आपलं मॅगीचं सूप तर रेडी झालेलं आहे. हे बघू शकता, आपलं मॅगीचं सूप रेडी आहे. आणि आता आपण तिकडे बसून मॅगीचं सूप पिऊयात, कारण किचनमध्ये कुठे ना, किचनमध्येच आपला आजचा ब्लॉग भरपूर वेळ झालेला आहे. आणि आपण आता इथे बसून मस्त मॅगीच्या सूपचा आनंद घेऊया. वास तर एवढा छान येतोय ना. आता तुम्ही म्हणाल की कशी तू मॅगी खाऊ शकतेस. मंडळी, आता सध्या 2-3 दिवस तरी ऑप्शन नाही आपल्याकडे, पण मी मॅगी नाही खाणार आता इथून पुढे. एवढी बास. आता उद्यापासून मेन्यू चेंज, कारण 2-3 दिवस चहा, 2-3 दिवस मॅगी, 2-3 दिवस अजून दुसरं काहीतरी. पण चला, आता मी मस्त मॅगीचं सूप पिते, तुम्ही पण या प्यायला. मला माहिती आहे तेल लावल्यामुळे मी जरा जास्तीत चंपू चंपू दिसत असेल, पण ठीक आहे. कधी कधी असं चालतं, कारण दरवेळेसच मी केसांना ऑइलिंग बऱ्यापैकी सोडून दिलेली होती आणि त्यामुळे माझे केस खूपच असे नाही का फ्रीझी झालेत, 2 मुहे बाल तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे मला हे करणं गरजेचं होतं. ऑइलिंग पण महत्त्वाची असते. फक्त एवढं आहे की माझी खूप ऑइली स्कॅल्प असल्यामुळे मला जास्त वेळ तेल ठेवता येत नाही. पण तरी आजचं तेल भरपूर इन्ग्रेडियंट्स टाकलेलं आहे, म्हणून मी ते रात्रभर ठेवणार आहे. आता खूप बडबड झाली आणि आता सूप घ्यायची वेळ आली. तुम्हाला सांगू कशाचीही टेस्ट लागत नाही, पण मॅगी मसाल्याची टेस्ट खूप छान लागते. आणि मला 2 दिवस बरं नव्हतं, इथे दुखत होतं ना, तर मला खूप मदत केली. म्हणजे गरम वस्तू खाल्ल्यानंतर गळ्याला खूप आराम पडत होता, आणि हे सूप पिल्यानंतर तर मला खरंच खूप छान वाटतंय. खूप छान लागतं. अरे सॉरी, तुम्हाला विचारायचं विसरून गेले. आज माझं कसं होऊन जातं माहितीये का, म्हणजे मी रोज लक्षात ठेवून पहिला घास हा तुमचाच असतो. सो आज पहिला घास तर मी पिऊन घेतला, आता हा तुम्ही घ्या. सॉरी, तुमच्या वाटचं पण मीच पिते. आता मला ना तुम्ही सगळे माझे फ्रेंड्स वाटायला लागले. म्हणजे तुम्ही आहेतच माझे फ्रेंड्स, पण पहिले असं वाटायचं की समोर बघून कोणाला बोलतीये, काय सांगायचंय, काय बोलायचंय. पण आता असं वाटतं की समोर माझ्या तुम्ही सगळे आहात आणि मी खूप गप्पा मारते. फरक एवढाच आहे की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये बोलायला का विसरता. टाका की कमेंट बॉक्स मध्ये भरपूरशा कमेंट्स, म्हणजे मला असं होत जाईल की तुम्ही माझ्याशी गप्पा मारताय, मी तुमच्याशी गप्पा मारते. इथे मला आता असं होतं की मी एकटीच बडबड करते, तुम्ही का बोलत नाही. तुम्ही बोलत जा म्हणजे मी पण बोलत जाईल. म्हणजे कसं होईल, आपलं छान बॉन्डिंग निर्माण होईल ना. बरं चला, हे थंड व्हायच्या आधीच संपवते मी.